सुरुवातीलाच देशातील महिलांसाठी सगळ्यात मोठा निर्णय. सोने 50,000च्या घरात एका दिवसात तब्बल 70,000नी रेकॉर्ड ब्रेक घसरण. देशात मोठी खळबळ. तेव्हा बातमी जाणून घेऊया सविस्तर अपडेट. नेमकी काय आहे? सोनं अजून किती खाली येणार? सोन्याच्या किमती आता सध्या काय स्थिर आहेत? नेमकी एवढ्या किमती का पडल्यात ते आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. देशातील सराफा बाजारामध्ये आज अभूतपूर्व घडामोड घडली. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली. कालपर्यंत विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आज अचानक कोसळले आणि तब्बल 70,000 रुपयांची घसरण झाल्याने दर थेट 50,000च्या आसपास आले आहेत. या घसरणीमुळे बाजारपेठेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घसरणीमागचे कारण काय? तर तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये झालेला बदल हा सगळ्यात मोठा बदल याला कारणीभूत आहे. डॉलरच्या मजबूतीत वाढ झाली असून रुपया 94 रुपयावरती गेल्याची माहिती समोर येत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या मागणीत झालेली घट ही यामागची मुख्य कारणे आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक स्तरावरती व्याजदर वाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक करून पाहिले तर तो सोने विकण्यास सुरुवात केली आहे. काही मोठ्या देशांनी सोन्याच्या साठ्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा पुरवठा वाढला आणि दर घसरले आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील सोन्याच्या किमती प्रचंडपणे घसरल्याची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना आता सोनं खरेदी करण्यासाठी हा सगळ्यात मोठा गोल्डन डे असल्याचं सध्या तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. भारतीय बाजारामध्ये सर्वात मोठा ग्राहक देश हा भारत मानला जातो. लग्न समारंभ, सण, उत्सव आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीत देखील ही घसरण भारतीय बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये सराफा बाजारामध्ये आज ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी ही संधी साधत स्वस्तात सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. सोन्याच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गुंतवणुकीमुळे मात्र या घसरणीचा मोठा फटका बसलाय. कालपर्यंत नफा मिळवत असलेले गुंतवणूकदार आज अचानक तोट्यात गेले आहेत. अनेकांनी घाईघाईने आपले सोने विकण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः जे लोक अल्पकालीन नफ्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरली आहे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नये. सामान्य नागरिकांसाठी सुवर्ण संधी. दुसरीकडे सामान्य नागरिकांसाठी ही एक सुवर्ण संधी मानली जात आहे. लग्न सराई सुरू होण्यापूर्वीच सोन्याचे दर कमी झाल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. ज्या लोकांनी आधी महागात सोने खरेदी केले होते त्यांना मात्र आता थोडा धक्का बसलाय. यामुळे सोन्याचे दर पुढे कसे राहतील याबाबत अजूनही अनिश्चित आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते आणि लवकरच दर पुन्हा वाढू शकतात, तर काहींच्या मते जागतिक परिस्थिती लक्षात घेता सोन्याचे दर काही काळ कमीच राहू शकतात. त्यामुळे घाईघाईने सोने विकू नका. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी शांत राहावे. सध्याच्या दरात थोड्या प्रमाणात खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे आगामी काळामध्ये सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. एका दिवसात इतकी मोठी घसरण क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे बाजारात अस्थिरता वाढली असली तरी सामान्य ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढील काही दिवसामध्ये सोनं 30,000च्या घरात येणार का हे आता लवकर समजेल. मात्र सध्या सोन्याची किमती जवळजवळ 1.25 लाखाची आसपास असल्याची मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते. पुढील काही कालावधीमध्ये सोनं 50,000च्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी करावं असा आदेश सध्या तज्ज्ञांनी दिलेला दिसतोय. मित्रांनो, याबाबत आपल्याला काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. सोन्याच्या किमतीत तुम्ही वाढ होणार की नाही याबद्दल आपलं मत जाणून द्या. धन्यवाद.